नमस्कार मित्रांनो, मी कविता तुमच्या आवडत्या कविता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज आपण करणार आहोत सांबार वडी. सांबार वडी कोणाकोणाला आवडते चला नक्की कमेंट करा मला. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला मैदा. मैदा मी 1 ते 1.5 वाटी घेतलेला आहे आणि त्यासोबत घेतलेला आहे अर्धी छोटी वाटी बेसन. तर यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे 1 चम्मच. 1 ते 1.5 चम्मच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे चवीपुरतं तुमच्या इच्छेनुसार. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे अर्धा 1 चम्मच हळद पावडर. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्या पहिले आपल्याला याच्यामध्ये छान तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. ते खूप जास्त गरम नको. आणि त्यानंतर आपल्याला हे चम्मचने मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने मिक्स नका करू. त्यानंतर आपल्याला हे पाणी घालून घट्ट असा गोळा भिजवून घ्यायचा आहे. आणि खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त एकदम ढिला पण नको. आपल्याला हा छान गोळा भिजवून घ्यायचा आहे. तर आपला गोळा हा छान भिजवून घेत आहे तोपर्यंत आपण सांबाराची पण तयारी करून घ्यायची आहे. सांबार हा छान 1 ते 1.5 तासाच्या अगोदर तुम्ही छान स्वच्छ धुवून घ्या. आणि त्याच्यामध्ये कांड्या नाही पाहिजे. त्याच्यामुळे कसं जर कांड्या राहिल्या तर ते कशा आपल्या दाताला लागतात. आणि गोळा बघा आपला छान भिजवून झालेला आहे. एकदम जास्त म्हणजे खूप कडकही नाही आहे आणि ढिला पण नाही आहे. तर आता हा आपल्याला 5-10 मिनटं झाकून ठेवून द्यायचा आहे. आणि त्यानंतर आता आपण सारणाची तयारी करूया. त्यासाठी लागणार आहे आपल्याला 1 ते 1.5 वाटी शेंगदाणे, बारीक खोबरा किस घेऊया, त्या छान किसलेला बारीकवाला. त्यानंतर घेऊया आपण अर्धा वाटी तीळ. तीळ पण छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि 2 चम्मच खाकस. आता आपल्याला शेंगदाणे आणि तीळ हे छान भाजून त्याची टरफलं काढून छान मिक्सरवर वाटून घ्यायचं आहे. मग आपण आता शेंगदाणे आणि तिळाचं कूट हे छान मिक्सरवर वाटून घेतलं आहे. खूप बारीक नाही पाहिजे, थोडंसं हाताला पण लागलेलं पाहिजे. आणि आता याच्यानंतर आपण सांबार धुवून घेणार आहोत. हा सांबार याच्यामध्ये कांड्या नाही पाहिजे. छान याला स्वच्छ धुवून घ्या 1-1.5 तासाच्या अगोदर आणि छान बारीक बारीक कापून घ्या तुम्ही. आता आपल्याला सारण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण 2 चम्मच तेल घेतलं आहे कढईमध्ये. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत सर्वप्रथम हिंग. आणि त्यानंतर आपल्याला घालायचं आहे थोडंसं जिरं. छान तडतडू द्यायचं. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत थोडीशी ठोकळवाली सोप. घातल्याने थोडीशी चव छान येत असते. आणि त्याच्यानंतर आपण घालणार आहोत अर्धा चम्मच मिरचीची पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट. आणि त्याच्यानंतर थोडासा सांबार घालून आपण फोडणी घालणार आहोत. कारण की आपण कांदा वगैरे काही घालणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं सांबार घातलं आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपण घालणार आहोत 1 चम्मच लाल तिखट, थोडंसं मीठ चवीनुसार 1 चम्मच, आणि हळद पावडर आणि धनिया पावडर. आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे 5 मिनटं. त्यानंतर आपल्याला चवीसाठी थोडासा सावजीचा मटण मसाला घालून घ्यायचा 1 ते 1.5 चम्मच. तो पण छान मिक्स करून घ्या. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चम्मच साखर घालून घ्यायची आहे चवीसाठी थोडंसं. आणि त्यानंतर आपण जो बारीक करून घेतलेला होता शेंगदाणे आणि तिळाचा कूट, तो भाजलेला खोबरा किस आणि भाजलेली खाकस हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याला 5 ते 10 मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचं आहे. याच्यामध्ये कच्चेपणा तर नाही आहे, तरी पण 5-10 मिनटं चटणीमध्ये आपण छान होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर हे शिजल्यानंतर आपल्याला जो आपण बारीक चिरून घेतलेला सांबार होता तो घालून घ्यायचा आहे. आपण याला छान बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. तुम्ही हा सांबार 1 ते 1.5 तासाच्या अगोदर छान तोडून ठेवा. आणि त्याला छान नंतर धुवून घ्या. आणि पाणी पूर्ण त्याच्यातलं कमी झाल्यानंतर त्याला छान नंतर बारीक बारीक चिरून घ्या. कसं त्याच्यामध्ये पाणी जर राहिलं तर आपल्या सारणाला खूप जास्त पाणी सुटत असते. त्याच्यामुळे ते चांगलं सुकं करून घ्यायचं सांबार आणि त्याच्यानंतरच तो कापून घ्यायचा. कुणाला सांबार वडी आवडते ते त्याला मला नक्की कमेंट करून बघा. त्यानंतर आपल्याला छान ही बघा आपली चटणी छान शिजलेली आहे. याच्यामध्ये पाणी एकही प्रमाणात सुटलेलं नाही, कारण की आपण सांबार छान सुका करून टाकलेला होता. आता याच्यानंतर आपल्याला ते सारण थोडंसं साईडला करून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं किंचितसं बेसन भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही चटणी छान सुकी सुकी होऊन जाईल आणि बेसनाची एक वेगळ्या प्रकारची चव पण येईल. आता बेसन छान भाजून घेतलं आहे आणि त्याला आपल्याला छान आता मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे 5-10 मिनटं शिजू द्यायचं आणि आपलं सारण रेडी आहे. आता याच्यानंतर आपण जे पीठ भिजवून घेतलेलं होतं ते छान मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून. आणि याच्या छान छोटीशी गोल लाटी करून इले पुरी लाटून घ्यायची आहे. पातळ अशी, खूप पातळी नको आणि खूप जाड पण नको. आपण जशी करंजी भरतो त्याप्रमाणे एक पोळी लाटून घ्यायची आहे. याच्यामध्ये आपल्याला जे आपण सारण केलेलं होतं ते छान चौकोनी आकारात पसरवून घ्यायचं आहे शेपमध्ये. आणि चारही त्याच्या बाजूंनी
म्हणजे साधंच थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे चिकटणार नाही. तुम्ही नक्की या पद्धतीने सांबार वडी करून बघा. तर सगळं पाणी लावून घेतल्यानंतर आपलं एकामेकावर ते दुमडून घ्यायचं आहे आणि त्याच्या चारही चौकोनांना छान पॅकबंद पाणी लावून छान पॅक बंद करायचं आहे, जेणेकरून कुठूनही सारण निघणार नाही आणि आपली सांबार वडी तेलात फुटणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळ्या सांबार वडी करून घेतलेल्या आहे. आता आपल्याला एकदम कमी गॅसवर तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यात तळून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इथं खूप म्हणजे पूर्णच कमी ठेवायची आहे, एकदम वाढवायचीच नाही आहे. मला ह्या सांबार वड्या तळायला जास्तीत जास्त 10 मिनटं लागले होते. कमी गॅसवर हे लागतातच आणि तेवढ्याच त्या छान खुसखुशीत पण होत असतात. तुमच्या भागात कशा सांबार वड्या करतात मला नक्की कमेंट करून सांगा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. तर चला मग, आपल्या सांबार वड्या एक नंबर अशा तळून होत आहेत. तुमच्या भागात कशा पद्धतीने करतात मला नक्की कमेंट करा. काही भागात त्या उकडून अशा करत असतात, पण आमच्या इकडे नागपूर साईडला ह्या अशाच पद्धतीने करतात. तर चला मग, आपल्या सांबार वड्या एक नंबर अशा तयार आहेत. या मग गरमागरम सांबार वडी खायला. चला तर मग पुन्हा भेटूया आपल्या नवीन रेसिपीमध्ये. बाय बाय.